रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी विजय गाडवे, शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आणि हक्काचा माणूस. तर आज शेतकरी मित्रांनो, आज आपण सुप्यामध्ये एका वेगळ्या म्हणजे सुप्यात सगळीकडे गुलछडी हा सर्व शेतकऱ्यांचा आवडता शेतीचं पीक आहे. तर त्या गुलछडीच्या पिकात जे वेगळी क्रांती केली त्या शेतकऱ्यांना आज आपण भेटायला आलो आहोत. तर चला त्यांना आज भेटू. नमस्कार, माझं नाव पांडुरंग बिरा शिंदे, सुपगाव. तर यांनी ही किती तुमची गुलछडी किती आहे? ही 6 पांडे. 6 पान, 6 म्हणजे 12 गुंठ्याची गुलछडी आहे. तर हिच किती दिवसाची? ही झाली की वर्षाची, आता 1 वर्ष. 1 वर्षाची. तर यांनी 1 वर्षापूर्वी सर्व त्यांच्या पद्धतीने चालू होतं. तर 1 महिन्यापूर्वी आपण याला सुरुवात केली. तर 1 महिन्यापूर्वी तुमचा माल किती होता आपण सुरुवात करायच्या अगोदर? 12, 15, 12, 20, 10, 12 किलो जायचं. आणि आपलं चालू केलं आणि सोडल्यानंतर किती दिवसात माल वाढला? नंतर 4-5 दिवसात एकदा फरकच झाला, हा, किंवा 8-10 दिवसांनी तर चांगले वाढले. मग 40-50 किलो गेली. म्हणजे 20 किलो ते डायरेक्ट 40 किलो झाली. हा, 40. हे खरंय का? नाही तर शेतकरी काय म्हणतात तुम्ही व्हिडिओ साठी किंवा तुम्हाला बोलायला लावलंय? नाही खरे. तुमच्या पट्ट्या आहेत का? आहे की पट्टी आहेत, पण आता घरी हा, तर त्याच्या शेतकरी मित्रांनो त्याच्या पट्ट्या आहेत. आणि हे शेतकरी कधी हा खोटं बोलत नाही का? तर त्यांचं 20 40 किलो माल आपण आपल्या प्रोडक्टनी करून दिले. आणि तुम्ही सोडायला असं बाकी सारखं अवघड वाटलं का? बरोबर आहे. नाही, चांगलं बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं इथं सगळ्या सुपे परिसरातल्या गुलछडींना शेतकरी मित्रांनो पिटेड एकूण पार गुलछड्या घालवल्यात. तुमच्या इथं झालं का? चालतं की. हा, मग त्याच्यावर आपण नेमकरण सोडल्यापासून फरक झाला त्याला. नेमकरण आणि कापूर सोडल्यावर किती दिवसात तुम्हाला दिसला? अहो ते 5-6 दिवसातच काळा पडला. असं म्हणजे खालून सोडला आणि फवारणी केली की? सोडला आणि फवारणी केली. मग त्याच्या अगोदर किती औषधं मारली होती? आधी लय कितीतरी औषधं मारली. लय मारली ना? अहो 1000-2000 औषधाला घालवायचं गप्पा. आणि आपले किती औषध होतं फक्त नेमकरण? 300 रुपयाचं. 300 रुपये. शेतकरी मित्रांनो 300 रुपये नेमकरजनी याचा पूर्ण पिठा टेकून गेलाय. पूर्ण गेलेला नाही आहे अजून. 100 रुपयाचा. हा, कापूर 100 रुपयाचा. म्हणजे 300-400 रुपये गेले. 400 रुपये. तेवढ्यातच फरक झाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ह्या औषधावर विश्वास आहे का? नाही, विश्वास आहे. नाही ते काय लय विश्वास आहे. मग ह्या औषधाचा तुम्ही आम्हाला रिझल्ट लागल्यापासून, मग आता रिझल्ट लागला म्हणूनच तुम्हाला बोलावतोय ना. हा, आणि ह्याच्यानंतर आता तुम्ही कशाला घेतले? ह्याच्यानंतर आता तंबाट्याला आणि वांग्याला केले चालू आता. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे रामा ॲग्रोटेक सांगतो ते 100% शेतकऱ्यांना विश्वासाने आणि खात्रीने करून देतं. तर शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटसाठी आपण सुरुवातीला ह्यांच्याप्रमाणे चाललो होतं 1 वर्ष. 1 वर्षानंतर ह्यांना आपलं प्रोडक्ट ह्यांना गरज लागली ती म्हणजे पिठा टेकण्याची. पिठा टेकून यांचा जातच नव्हता. तर त्यासाठी आपण सुरुवातीला निमकरंज आणि कापूर, आणि त्याच्यानंतर आपण खालून सोडायला समृद्धी दिली. समृद्धी दिल्यानंतर किती माल वाढला? वाढला ना 20 किलो 40 किलो माल गेला. डायरेक्ट 40 किलो माल गेला. रेट तुम्हाला किती भेटला? रेट त्या काळात होता की 50, 60, 80. हा, आणि आता काय? आता 110, 130 रुपये रेट. म्हणजे जवळजवळ डबल उत्पन्न झालंय. हा, डबल. 20 किलो निघायचं तर 40 किलो निघतोय. हा. तर शेतकरी मित्रांनो बघा, ही फक्त 12 गुंठे गुलछडी. तर ह्यांना आपण आता एक असा शब्द देणार की तुम्ही गणपतीत 100% 40 किलो माल जाईल. तर सुपी आणि सुपे परिसरातील शेतकरी मित्रांनो, तुमच्याही गुलछडीच्या प्लॉट मध्ये असा बदल आणि पिठा टेकण्याची समस्या असेल तर एकदा 100% आपला रामा ॲग्रोटेकचं मोरे एजन्सी नावाने मोरगाव मध्ये कंपनी आउटलेट आहे, तिथे एकदा अवश्य भेट द्या. आपण तुमच्या प्लॉट वरती येऊन तुमच्या पिठा टेकून आणि गुलछडीचं उत्पादन वाढवण्याची 100% हमी देतो. आणि आपले हे शेतकरी शिंदे यांनी आपल्या शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेलंच आहे. तुमच्या इथं किती लोक येतात बघायला? येतात ना, बरेच लोक येतात ना. तसं आपले शेतकरी जे बघतात तुम्हाला त्यांना एक चांगली माहिती दिल्याबद्दल कंपनीतर्फे तुमचे धन्यवाद.